खूप टाईम आहे. आणि हे जे मी सुरू केलेलं आहे, 24 वर्ष पत्रकारिता केली, 10 वर्ष राजनीतीमध्ये राहिलं, आता पुन्हा त्याच पत्रकारितेतले दिवस मी पुन्हा आणलेले आहे. पैसे जमा करा, पण त्याची गॅरंटी जी आहे ते सरकारने घ्यायला पाहिजे. जेव्हा सरकारच घेत नाही तर याचा अर्थ हे आहे की सरकारलाही माहीत आहे की या पतसंस्थेमध्ये जास्त पैसा इकट्ठा झाला तर त्याच्या चेअरमॅनला आपण बोलवू, इलेक्शनमध्ये त्याच्याकडे फंड घेऊ, आपण जे जे कार्यक्रम असतील त्याच्यासाठी सगळ्याकडे आपण डोनेशन घेऊ त्या पतसंस्थाकडे, आणि उद्या समजा ते पतसंस्था बुडाली तर त्याला आपण पूर्ण साथ देऊ. अशा प्रकारचं एक हे जे सिस्टम चाललेलं होतं, आपण कुठेतरी त्याला ब्रेक लावण्यामध्ये आज मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये एक नवीन कायदा तयार होत आहे. कशामुळे? ते पतसंस्थामध्ये पैसे ठेवणारे जे लोक आहे त्यांना एक विश्वास देण्यासाठी. आणि हे जे कायदा तयार होत आहे आज नवीन हे महाराष्ट्रामध्ये नवीन कायदा तयार होत आहे ते फक्त आणि फक्त आदर्शच्या ठेवीदारांमुळे हे तयार होत आहे. हम तुम्हारे साथ हैं, तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. तर या आपण जे आंदोलन केले ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं होतं. सर्व चॅनल्सनी त्याला लाईव्ह दाखवलं होतं. आपण मंत्र्यांना नाही सोडले, आपण मुख्यमंत्र्यांना नाही सोडले, एअरपोर्टपर्यंत गेलो होतो. आपण कशा प्रकारचा फौजफाटा तयार केलं होतं. ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांना आपण पकडलं होतं तर इतके पोलीसवाला मला विचारायचे की ते सिल्लोडमध्ये कार्यक्रमासाठी जाणार होते, काय करणार. मी मला तुम्ही आश्वासन नाही दिले तर बघा काय करणार. आणि भीती कुणाची? आमची बहिणींची, आमची महिलांची, त्यांची भीती दाखवली होती. ते इतके घाबरलेले होते, इतके पोलीसवाले साध्या वेशामध्ये त्या दिवस सिल्लोडमध्ये उभे होते. एक एक पोलीसवाला एक एक महिलावर नजर ठेवत होता की कोणी चप्पल काढणार का, काही भिरकावून देणार का, काय करणार आहे काय, अशी परिस्थिती निर्माण. ते हे जे डर तयार करण्यात आलं, हे भीती जे तयार करण्यात आली होती आपल्या ताकदीमुळे झाली होती. आता आपण काल पण बघितलं असेल की सकाळी जेव्हा मी उठलो माझ्या ड्रायव्हरनी फोन केला की साहेब आपल्या घरासमोर खूप सारी पोलीस आहे. तर मी म्हटलं काय झालं. म्हणजे मला बेडवर असा विचार आला की बहुतेक काहीतरी त्यांनी माझ्या विरोधात काढलं असेल आणि मला अरेस्ट करण्यासाठी आलं असेल की तुम्ही मंत्र्यांच्या विरोधात बोलले, आता चला तुम्हाला उचलायला आलेलं आहे आम्ही. तर मला इनिशियली असं वाटलं. मी बाहेर येऊन बघितलं तर असं छावणीचं स्वरूप देण्यात आलं होतं का इतके सारे पोलीस होते. मला विश्वासच नाही बसत की बाबा काय झालं असं की इतकं पोलीस कशासाठी. म्हणजे मी खाली आला माझं ड्रायव्हर जेव्हा येत होतं त्यांनी सगळ्यांची गाडी तपासली की गाडीचं डिक्की उघडून मला हे नाही होतं की काय चाललं काय होतं. मग नंतर मला सांगितलं की कोणती एक संघटना आहे जालनाची, ते माझ्या घरावर येऊन शेण फेकणार. मी म्हटलं इतकं सारं पोलीस बंदोबस्त शेणसाठी कशा. मी आहे इतकं सक्षम आहे मी हँडल करायला. मग मी त्यांची जानकारी हासिल केली की कोणती संघटना आहे की जे माझ्या शहरातले नाही आहे, ते जालनाहून येत आहे. तर मला असं कळालं की त्यांना कोणी 5,000 रुपये दिले की जा आणि इम्तियाज जलीलच्या घरासमोर नारेबाजी मुर्दाबाद मुर्दाबाद. ते 5,000 रुपयामध्ये ते येतील माझ्या घरासमोर, एक अर्धा तास इम्तियाज जलील मुर्दाबाद मुर्दाबाद करतील. आणि हे असे लोक आहे की ज्यांना समजा मी 5,100 रुपये दिले, 5,100 रुपये दिले आणि त्यांना सांगितलं की बाबा माझ्या घराच्या समोर नाही, आता 100 रुपये जास्त देत आहे मी तिथे, तर ते त्यांच्या घराच्या समोर गेले असते. तर हे असे जे लोक आहे ना ते आपल्याला स्वतःला समजतात की मी खूप मोठे भाऊ आहे, मी दादा आहे, मी हे आहे. ते सगळे जे दादा आहे ना त्यांचा बाप म्हणजे इम्तियाज जलील आहे. ते चिल्लर चाललर म्हणजे काहीही आपलं आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, शेण आणणार. मी म्हटलं हो तू शेण आणणार आणि मी गप्प बसणार असा टाक शेण कर. तर हे जे महाराष्ट्रामध्ये आणि कोणी त्यांना सांगितले होते की माझ्या घरात इथे यायचं, कोणी सांगितलं की ज्यांच्या विरोधात मी बोलत आहे आणि फक्त बोलत नाही आहे. मला माझ्या इतकं पत्रकार परिषदमध्ये
एक असा शब्द दाखवा की जे मी डॉक्युमेंट जे पेपर्स आहे त्याच्या व्यतिरिक्त मी काही बोललो. एक असा पेपर सांगा. म्हणजे जे SC समाजासाठी राखीव वर्ग 2ची जागा असते ते का मंत्र्यांच्या मुलांसाठी असते का? मोठे मोठे उद्योगपतींसाठी असते का? ते वर्ग 2ची जागाचा इतका मोठा एक रॅकेट सुरू आहे की आपण तहसीलदाराला पैसे द्या, 50 लाख रुपये त्यांच्या टेबलवर असा फेकून मारा, कलेक्टरच्या टेबलवर 1 कोटी रुपये फेकून मारा आणि तुम्हाला 10 कोटी रुपयाची जागा ते वर्ग 2ची जागा तुमच्या नावाने रजिस्टर करते. हे सिस्टम आहे. 10 कोटी रुपयाची जागा जे आहे ना ते तहसीलदार कलेक्टरला मॅनेज करा आणि ते मॅनेज होतात. म्हणून मी इकडचे कलेक्टरला प्रश्न विचारलं की आता तुमची जबाबदारी आहे, सांगा मला कोणकोणत्या पुढारीने अशा प्रकारची जे राखीव जागा आहे गोरगरिबांसाठी ठेवलेली जागा आहे ते किती पुढाऱ्यांना देण्यात आलेली आहे. ते जागा कोणकोणती जागा देण्यात आलेली आहे? 10 एकर जागा. 10 एकर जागा रुपयेमध्ये मंत्री साहेबांचे मुलांनी आपल्या 2 मुलांनी आपल्या नावावर रजिस्टर करून घेतली. त्याचा शेजारी एक अधिकारी होते पोलिसांचे आणि एक न्यूजपेपरचे संपादक आहे. ते दोघांनी मिळून तिथे प्लॉटिंग करत आहे. त्याच्या शेजारीच लागलेली जागा आहे. 3000 रुपये प्रति स्क्वेअर फीट ते प्लॉटिंगचा रेट त्यांनी केलेला आहे. आता एक एकरामध्ये आपण 30,000 स्क्वेअर फीट धरा, रस्त्या सोडून 1 एकरामध्ये आपल्याला विकता येतं 30,000 स्क्वेअर फीट समजा. आता 30,000 स्क्वेअर फीट त्याची बेरीज केली आपण 3,000 प्रमाणे तर एका एकरामध्ये किती होतं? 9 कोटी रुपये. 9 कोटी रुपये. या माणसाने 10 एकर जमीन घेतली 1,10,00,000 म्हणजे याचा अर्थ हे आहे की 1 एकर जमीन त्याला मिळाली 11 लाख रुपयेमध्ये आणि 1 एकरामध्ये त्यांनी प्लॉटिंग केली तर त्याला 9 कोटी रुपये मिळणार. 10 एकर जागाची प्लॉटिंग केली तर त्याला मिळणार 90 कोटी रुपये. आता कलेक्टरला किती दिलं? तहसीलदारला किती दिलं? पोलिसांवर किती खर्च केलं? किती खर्च केलं? म्हणजे जे गोरगरिबांसाठी जगा जे आहे तेही तुम्ही असं सरकारमध्ये मग असा झालेला आहे की तुम्ही समाज कल्याण मंत्री न होता तुम्ही परिवार कल्याण मंत्री झालेले आहे. आपल्या परिवाराला मग हे प्रश्न येणार ना. मला काल विचारलं की तुमच्या एका पत्रकारांनी विचारलं. आता पत्रकारही कसं प्रश्न विचारतं, त्यांनी प्रश्नवाला विचारलं की ते देणारे तयार आहे घेणारे तयार आहे, तुमच्या पोटात कशाला दुसतो? हे पत्रकारांनी एका मोठा न्यूजपेपरच्या पत्रकारांनी मला विचारले. हो खरी त्यांचा प्रश्नही खरं आहे की देणारा तयार घेणारा तयार, इम्तियाज जलीलच्या पोटाला कशाला? हे जागा समजा काकांनी घेतली असती तर कोणीही विचारलं नसतं. गज्जूने घेरली असती तर कोणी विचारलं नसतं. पण एक लोकप्रतिनिधी लोकांचा प्रतिनिधी जेव्हा असा करतो तर हे लोकांची जबाबदारी आहे की माझा प्रतिनिधी काय करतो त्याच्या बाबतीत. कारण आपण 5 वर्ष आपला 5 वर्ष जे आहे ना ते आपल्या लोकप्रतिनिधीच्या हातात देतो आम्ही. ज्या दिवशी मतदान होतो ना, ज्या दिवशी आपण जाऊन त्या 1 मिनिटासाठी आपण ते बटन दाबवतो ना, त्या 5 वर्षासाठी असते ते बटन दाबवण्याची प्रक्रिया की 5 वर्ष मी तुमच्या हातात देणार आहे आणि 5 वर्षामध्ये तुम्ही माझ्यासाठी काय काय करणार आहे, कोणकोणते काम करणार आहे हे ठरवण्याची जबाबदारी तुम्ही तुमच्या 5 वर्षासाठी ते लोकप्रतिनिधी देता. आणि त्या 5 वर्षामध्ये जे काही घडतं ते लोकांचा अधिकार आहे विचारण्याचा की इम्तियाज जलील मी तुला मतदान केलं होतं, तू सांग मला की माझ्यासाठी तुने काय केलेलं आहे. हे लोकांनी विचारायला पाहिजे. पण आता जेव्हा हे लोक जालन्याहून निघाले होते तर मला कळलं की किती लोक होते, तर 7 लोक होते. पोलीस किती होती इथे, तर कमीत कमी 150 वाले होते. मी म्हटलं बाबा जा रे बाबा, तुम्ही लोक काम करा. 7 लोकांना मी
आणि त्या 7 लोकांची मला एक पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की साहेब आम्ही जालन्यामधूनच त्यांना थांबवले. आम्हाला कोण होते तर त्यांनी मला फोटो दाखवले. ते 7चे 7 मला बेवडे दिसले. 7चे 7 मला बेवडे दिसले. म्हणजे पिणारे खाणारे म्हणजे म्हणजे त्यांना आपण बघितलं ना तर त्यांनी माझ्यावर आरोप केला बिनबुडावाचे. अरे बाबा मोठा जज झालेला आहे तर बिनबुडावाचे आरोप. मी लोकांना म्हटलं की ज्यांना ज्यांना चर्चा करायची असेल तर इम्तियाज जलील कधीही तयार आहे, कधीही तयार आहे. तुम्ही माझ्याकडे येण्यास तुम्हाला काही हे होत असेल तर मला बोलवा, मी तुमच्याकडे येतो, सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवतो, आपण चर्चा करू. कारण हे काही व्यक्तीशी संबंधित नाही आहे हे आपण सिस्टमच्या विरोधात आपण हे लढत आहे. ज्या MIDCची लँड यांनी परस्पर यांना मंत्री साहेबांना दिली त्या लँडसाठी त्या जागेसाठी मराठी शुद्ध महाराष्ट्रीयन मराठी लोकांनी असे 60 छोटे छोटे इंडस्ट्री टाकलेले 60 असे लोक 60 असे छोटे छोटे उद्योगपती होते की ज्यांनी त्या MIDCमध्ये अर्ज केलं होतं की आम्हाला शेंद्रामध्ये छोटीशी जागा द्या करके. तेही महाराष्ट्रीयन मराठी, मी महाराष्ट्रीयन मराठी. मग आपण पालकमंत्री साहेबांचं ते वाक्य ऐकलं असेल. मग काय महाराष्ट्रीयन मराठी लोकांनी धंदा करायचा नाही का? करा ना, असे धंदे नको करा, धंदा करा, कोणीही त्याच्यावर हे करणार नाही आहे. मग मी माझ्या क्या मुलाला क्या वडापावची स्टॉल लावायला सांगू का? नाही, अशी कधीही वेळ येणार नाही साहेब, कधीही वेळ येणार नाही. कारण काल जे पत्रकार परिषद मी घेतली 10 एकर जागा शाजापूरमध्ये SC समाजासाठी राखीव, कलेक्टरवर कशा दबाव टाकण्यात आला, तहसीलदारला कशा मॅनेज करण्यात आला होता, ते जागा त्यांच्या नावाबरोबर 10 एकर. 1 एकरची जागा तिचं मार्केट व्हॅल्यू घेतली तर कमीत कमी 3 कोटी रुपये आहे. 30 कोटी रुपयाची तर जागा तुम्हाला तसेही गव्हर्नमेंटनी 1 कोटी रुपयामध्ये दिली. 30 कोटीची जागा 1 कोटी रुपयामध्ये दिली, 1 कोटी 10 लाख रुपयामध्ये. मग जालना रोडच्या जे न्यायालय आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, त्याच्या समोर मोठा हे सुरू आहे, कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. आपण त्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जात असेल रेग्युलरली जेव्हा जेव्हा आपला केस. आणि हे फक्त सुरुवात आहे. दुसरे आमदार, दूसरे खासदार, दूसरे नेते तैयार रहात, बारी तुम्हारी भी आने वाली है. खूप जमा केलेला आहे. आणि सोपं काय असतं की काही गोरगरीब लोक असते की ज्यांना त्यांच्यामुळे त्रास झालेला आहे की जमीन हडप केली, तो बिचारे कुठे जात नाही. पण जेव्हा त्यांना विश्वास बसतो, जेव्हा त्यांना हे आश्वासन मिळतं की नाही ह्या माणसाकडे गेल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल, तर मागच्या 3 दिवसामध्ये असे किती गोरगरीब लोक माझ्याकडे येऊ लागले आणि सांगत आहे की साहेब हे आमची जागा होती, हे जमीन होती, हे बळजबरीने काही एजंट आले होते आणि त्यांनी आमच्याकडे हिसकावून घेतली आणि या नेत्याला त्यांनी रजिस्ट्री करून घेतली करके. तर मी आपल्याला पुन्हा सांगतो की ही लढाई जी आहे कुणाशी व्यक्तिशीच नाही आहे, कुणा जातीच्या धर्माच्या विरोधात नाही आहे. कुणाच्या जातीच्या धर्माचा असतं तर आज इतक्या संख्येने विशिष्ट वेगवेगळ्या जातीचे लोक कधी माझ्या घरामध्ये आले नसते. आज तुम्ही आला, हे एक पावती आहे, हे एक पावती आहे माझ्यासाठी. मला या गोष्टीचा अभिमान आहे की आज मला असं काही चांगलं वाटत नाही जेव्हा असरार भाई ने सांगितलं की साहब वो सब आने वाले हैं करके. मैं बोला यार मुझे अच्छा नहीं लगता है करके, त्यांना येऊ द्या. पण असा की जातीच्या मुद्द्यावर आम्ही तुमचं समर्थन करण्यासाठी मला पूर्ण विश्वास आहे. मला याच्यामध्ये काही दुमत नाही आहे की माझ्यासोबत कोण उभे राहणार, कोण विरोधात जाणार मला माहीत नाही आहे. पण इतका विश्वास आहे आदर्शच्या एक एक ठेवीदार माझ्या पाठीशी उभे राहणार. कारण तुमचा माझा इम्तियाज जलील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इम्तियाज जलील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदर्श नागरिक कृती समितीचा
आवाज खूप चांगली आहे त्यांची. शिवसेना शाखा प्रमुख आहे. कोणती शिवसेना? उद्धव ठाकरे साहेब. उद्धव ठाकरे गटाचे आहे त्याचं. नाही. तर मी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि जसं मला असं वाटतं की आज कोर्टामध्ये आपली पुन्हा हिअरिंग आहे. मी जसं तुम्हाला म्हटलेलं आहे की जे ऑक्शनच्या प्रक्रियेला आतापर्यंत सुरू झायला पाहिजे होतं, पण कोर्टाने ते का नाही केलं याच्यातून एक मोठा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतो की आपण इतकं प्रयत्न केले कलेक्टर ऑफिसच्या मार्फत, आपण ते कन्नडचे कोण SDM होते त्यांच्या मार्फत हे सगळं प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर खऱ्या अर्थाने सांगायचं असेल तर जेव्हा ते कोर्टाच्या समोर आलं होतं तर त्याच दिवशी कोर्टाने हे आदेश द्यायला पाहिजे होतं की आम्ही ऑक्शनसाठी परवानगी देत आहे करके. पण वारंवार हिअरिंग होऊन सुद्धा जेव्हा कोर्ट देत नाही तर याचा अर्थ काय काढायचं आपण? काय कोर्टाला हे माहीत नाही आहे का की किती लोक याच्यामध्ये अडकलेले आहे? जे ऑक्शन आतापर्यंत झाला पाहिजे होतं ते नाही झाला. अपेक्षा हे आहे की मागच्या 2 हिअरिंगच्या अगोदर मला सांगण्यात आलं होतं की त्याचं नोटिफिकेशन काढलेले आहे आणि त्याचा कोणीतरी ते ऑब्जेक्शन घेत असेल तर त्यांनी हे आपला रितसर, नाहीतर बाद में अडचणी होती. आता ते येणाऱ्या हिअरिंगमध्ये मला विश्वास आहे की ते ऑर्डर आपल्याला मिळतील. आणि जे DDRकडे जे थांबलेलं काम आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जे जिनिंग मिलचा मला सांगण्यात आलं की किती 7.5 कोटी रुपये, 7.5, 8, 10. मी आपल्यालाही सांगतो की ते जिनिंग मिलचं ऑक्शन होणार आहे. ते कुठे आहे, किती जागा आहे, कशा प्रकारची जिनिंग मिल आहे ते आपणही बघा. आपल्या गावामध्ये कोणी मोठा उद्योगपती असेल किंवा ज्यांच्याकडे पैसा असेल तर त्यांनीही त्याच्यामध्ये त्यांना भाग घ्यायला सांगा की ज्याच्यामुळे त्यांना एक चांगली प्रॉपर्टीही मिळणार, रनिंग जिनिंग मिलही मिळणार आणि त्याच्यामुळे आपला पैसा लवकरात लवकर बाहेर निघतील. आणि 7.5 कोटीमध्ये असं हे आपण समजू शकेल की जे उरलेले आहे त्यांना लाखामध्ये पैसे मिळण्याची सुरुवात होतील. हेच अपेक्षा करतो. आपल्या सर्वांचा खूप 27,800 लोकांना पैसे मिळाले आणि प्लस जे आजारी होते त्यांना 10,000 आणि जे 70 वरचे वयाचे त्यांना पण 10 मिळालेले आहे. चालू आहे. पैसे कमीत 700 लोकांना 10,000 रुपये मेडिकल आणि सिनियर सिटीजन. चला कमीत कमी हे आपल्याला या गोष्टीचा आनंद व्हायला पाहिजे की जसं गज्जूने सांगितलं, काकांनी सांगितलं की आपल्याला विश्वास होता का की हे पैसे परत मिळणार आहे करके. आपल्या गावामध्ये जेव्हा आपण बोलायचं तर तुम्हालाही सांगणारे अनेक लोक होते की जे म्हणायचे की नाही पैसे नाही मिळणार, ते उगीच असं करतो, ते उगीच तसं करतो. पण पैसे मिळायला आणि याच्यापेक्षा काय आनंद होऊ शकतो की 27,000 लोकांना आतापर्यंत पैसे मिळालेले आहे. 27,800 आणि जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. माझ्याकडे माझी एक बहीण येते की तिच्या बहिणीचं लग्न करायचं आहे. असे अनेक प्रकरण आहे की इतके डिस्ट्रीब्युशन झालं आतापर्यंत. डिस्ट्रीब्युशन काही असू द्या, पण जे उरलेले आहे, जे राहिलेले आहे त्यांनाही मी पुन्हा एक विश्वास देतो आपल्याला की आपले पैसे मिळणार आहे. आपणनी जितकं समजलं होतं की आपल्याला इतक्या काळामध्ये मिळायला पाहिजे, पण जसं मी सुरुवात या शब्दाने केली होती की आपण एक खूप भ्रष्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारा हे मिळालेलं आहे, यश मिळालेलं आहे. पुन्हा आपण त्याच्यावर जोर लावून आपण त्याच्या बाबतीतही आपण प्रयत्न करू. आपण सर्वांचा खूप खूप धन्यवाद. आपण आले आणि तुम्ही मला हे ताकद दिली. खूप खूप धन्यवाद. हा जो पैसा निघाला फक्त तुमच्यामुळे आणि मला असं वाटतं की पुढे सुद्धा बुडणार नाही, तर फक्त तुमच्यामुळे. तू आत्महत्या मत कर फक्त. व्हिडिओ टाकली होती. मी म्हटलं की काय म्हणजे या आजच्या काळामध्ये जगणं खूप कठीण आहे, मरणं खूप सोपं आहे. तर तिला असं वाटलं की मी खूप सोपं काम करत आहे करके. आपल्याला लढायचं आहे. मी कसं लढतो? एकटं असून सुद्धा मी लढतो ना. मी लढतो. इतकं मोठे लोकांच्या बाबतीत कोणीही विचारही करू शकत नाही
कोणी विचार करू शकत नाही की यांच्याशी कोणी पंगा घेऊ शकतं. मी घेतो आणि माझी ताकद तुम्ही सगळे लोक म्हणून मी घेतो. आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. ये जो है ना, जिन आप बुलाएंगे ना, आपके देवे टाइम पे लोग आएंगे. आप आएंगे आप देख लेंगे. आपको जरूरत नहीं गिर रही, ठीक है, पर एक बार बुला के देख लेना. ज़रूर ज़रूर. चलिए खूब बस कर देना. आज आदर्श पथ संस्था के जितने भी ठेवीदार हैं, महिलाएं हैं, पुरुष हैं, ये सभी लोग आए थे अपना समर्थन जताने के लिए. जब उन्हें ये खबर मिली थी कि कल कुछ गुंडे मेरे घर के ऊपर आकर कुछ हरकतें करने वाले हैं, तो उन्हें ये अलग अलग गाँव से आए हुए हैं, 100-100, 150 किलोमीटर दूर के गाँव से आए हुए हैं, सिर्फ ये बताने के लिए कि साहब हम आपके साथ खड़े हैं. उन्हें ये बताना था कि इम्तियाज़ जलील ने कभी भी जाति और धर्म के आधार के ऊपर काम नहीं किया है. मुझे पता भी नहीं है कि किसकी क्या जात, किसके क्या धर्म है करके. उसमें जहाँ कोई भी भ्रष्ट काम होगा मैं उसकी आवाज़ उठाता रहूँगा, ये ना देखते हुए कि उसकी जात क्या है, उसका धर्म क्या है. उसी तरह से जिस तरीके से आदर्श का जब मामला आया था तो मैं नहीं जानता था कि इसके अंदर से किस जात और किस धर्म के, किस मज़हब के कितने लोग है करके. लेकिन एक लड़ाई दिए थे हमने, एक आवाज़ बुलंद किए थे, जिसकी वजह से आज कम से कम 27,800 लोगों को उनका पैसा वापस मिल चुका है. अब जो बचे हुए ठेवीदार हैं उनके प्रॉपर्टी के ऑक्शन की प्रोसेस चालू है और मुझे पूरा यकीन है कि ये आदर्श पथ संस्था ये महाराष्ट्र का एक पहला ऐसा उदाहरण होगा कि जहाँ पर एक एक ठेवीदार का एक एक रुपया इन्हें वापस मिलेगा. दिक्कत यही है कि हम एक बहुत भ्रष्ट सिस्टम के ख़िलाफ़ हम लड़ रहे हैं. एक ऐसा भ्रष्ट सिस्टम जहाँ पर मंत्री से लेके पूरे अधिकारी से लेके ऐसा सिस्टम बना लिए है कि किसी को इन गरीबों से कोई लेना देना नहीं है. तो ऐसे भ्रष्ट सिस्टम को हम तोड़कर हम आगे निकले हैं. ये लोगों ने जब भी मैंने इन्हें आवाज़ दी है ये पूरी ताकत के साथ आए हैं, हमने आंदोलन किए हैं और उसकी कामयाबी हमें मिली है. लेकिन अभी पूरी 100% कामयाबी मिलना बाकी है. जो लड़ाई है वो हम आगे जारी रखेंगे. नए DDR आए हुए हैं. वो DDR साहब ने मुझे कॉल करके बताया था कि हम पूरी कोशिश करके जल्द से जल्द इनका पैसा वापस कैसा मिल सकता है जितने बचे हुए ठेवीदार हैं. तो मुझे पर्सनली बड़ा अच्छा लगता है कि जब लोग खुद से चलकर आते हैं और ये कहते हैं कि हम आपके साथ खड़े हुए हैं, तो कहीं ना कहीं ऐसे ही लोगों की वजह से हिम्मत बढ़ती है नाइंसाफ़ी के ख़िलाफ़ लड़ने के लिए. जहाँ पर कुछ गलत हो रहा है बुलंद आवाज़ करने के लिए यही वो लोग हैं जिनका दुआ, जिनकी आशीर्वाद की वजह से हम यहाँ तक पहुँचे हैं और ये लड़ाई आगे भी जारी रखेंगे. DPDC की मीटिंग है, उसके बारे में भी आप तालमेल साहब से मिलने वाले थे. उसके बारे में देखिए, मैंने चूँकि अब मैं महाराष्ट्र की विधानसभा में नहीं हूँ, लोकसभा के अंदर नहीं हूँ, तो ये जो मामला भ्रष्टाचार का चल रहा है मैं ये आवाज़ या तो विधानसभा में उठाता था या लोकसभा के अंदर, लेकिन दुर्भाग्यवश आवाम ने मुझे चुना नहीं. तो मैं अब ये आवाज़ अगर वहाँ पे उठानी है तो मैं महाराष्ट्र विधान परिषद के जो विरोधी पक्ष नेता है अंबादास दानवे साहब, मैं अभी कुछ देर के अंदर उनके पास जाऊंगा और जितने भी पुरावे मेरे पास है, जितने भी एविडेंसेस मेरे पास है हमारे आदरणीय पालक मंत्री संजय शिरसाट साहब और उनके परिवार के बारे में, वो पुरावे उनके पास दूंगा और उनसे ये विनती करूंगा कि विपक्ष जो है वो पूरी ताकत के साथ आवाज़ उठाए, लड़े और इस भ्रष्टाचार को पूरी तरीके से महाराष्ट्र में खत्म करें. कुछ मंत्रियों के नाम लगा है संजय शिरसाट पर, उन्होंने कहा है कुछ नहीं होगा. कुछ नहीं होगा यानी इम्तियाज़ जलील से कुछ नहीं हो सकता, ये उन्होंने. देखिए, मेरा काम आवाज़ उठाना है. अब अगर मुख्यमंत्री से लेके पूरे के पूरे नीचे अगर भ्रष्ट है उसमें, तो ना तो मैं अदालत हूँ, ना मैं पुलिस हूँ, ना मैं सरकार हूँ, ना हुकूमत हूँ करके, लेकिन कम से कम मैं रात में सुकून से सो सकता हूँ कि मैंने है तो किसी का डर ना लेते हुए, किसी के खौफ के अंदर ना आते हुए मैंने कम से कम एक सच आवाज़ को बुलंद तो किया है करके. अब ये हुकूमत के ऊपर है, एजेंसीज़ के ऊपर है और ये एक तरीक़े से इम्तिहान है. एक तरीक़े से एनफोर्समेंट डायरेक्टोरेट, CBI, इनकम टैक्स, महाराष्ट्र के मुख्यमंत्री, राज्यपाल, इन सब का इम्तिहान है कि वो भ्रष्टाचार के साथ खड़े रहना चाहते हैं या भ्रष्टाचार को ख़त्म करना चाहते हैं. और भी मंत्रियों के कुछ आप खोलने वाले हैं? मंत्री भी है, नेता भी है, आमदार भी है, खासदार भी है. रुके रहिए, आपको बहुत काम देने वाला हूँ मैं.